शिवला तुला काही माहिती आहे की नाही रे बाबा? ते कमला बुडीला घरातून काढून दिलं त्याच्या घेणं झांगू बुड्यानं. पावलं का त्या बुडीवर लय अन्याय अत्याचार करून राहिले रे बाबा. तो झाबऱ्या बिन तो झांको बुडा बी त्या डॅनी बुडाचा भाऊ. आणि हा डॅनी बुडा हलका पडला काही म्हणून बी नाही राहिला बा. त्या बुडीवर म्हणजे लय संकट आलं रे बाबा. लय म्हणजे लयच करून राहिलं का त्या बुडी बरोबर हे. त्या बुडीला काढून दिलं घरातून. काही ना काही पोरगड आहे त्या बुडीची बेजा हालात रे, बेजा हालात लेखाची. गरीब आहे लेखाची, गरीब आहे. तू लेकरू राहिले तिच्याजवळ. काही ना काही कर. अरे बाबा आग लावून आलो. बुडी गेली रिपोर्ट द्यायले. तिला म्हटलं बलात्काराचा रिपोर्ट द्यायचा, बलात्काराचा डायरेक्ट कपडे फाळ डायरेक्ट टहरा आणि पोलिस चालली जाय. काय झांगोनं माझी इज्जत लुटली. सांगितलं मी डायरेक्ट तिला तोंडाळा तिच्या असं कर म्हणून. असं केलं तर बजेट जमीन. बरं म्हणजे आम्ही या गोष्टीत मागे आहो का? हे अशा गोष्टीत आम्हाला पहिले जमतात. पहिले खेळ जमून आलो. का सोपी आहो का आम्ही? काय ना तुम्ही आता या झांगो बुड्याचा काय कार्यक्रम आहे? झांगो बुड्याचं ढुंगणाला पाहिलं फोनच गेला नाही का अजून नको म्हणा. लयच लावलं लयच लावलं त्या बुडीवर. खरंच ना लयच. काय सांगा तर त्या बुडीला घर नाही राहिले काही नाही विचारी. कुठे राहील कुठे राहील भाऊ? हा जास्तच बुडीवर लय म्हणजे प्रेमी होऊन राहिलो तुमचं. लय विचार करून राहिले बुडी बद्दल. अदलक बापा कोंबली सायाची रांडायची झुत्या बनवते नशी करते. साधत जा तुम्ही दिसली की दिसते. आता पण म्हणजे एवढं हे करून राहिले तुम्ही. नाही रे वैरुद्ध माणूस आहे. थोडं वाटते माणूस आहे म्हणाली. आपल्या गावातले लोक काही मुलाचा नाही. भावनाच नाहीत ना. भावना मेले आपल्या गावातल्या लोकांच्या. पण कसं माझ्या भावना जागृत झाल्या. तुला मग त्याला माणूस सांगतो आता घराबाहेर काढून द्यायला राहीन कुठे काय म्हणजे विचार येते टेन्शन येते माणसाकडे. म्हणून दुसरं काय आहे रे. पण अदलोक काय तुम्हाला कमला बुडीचा पुळका आला नाही दिसली की थुकार आले होते. मी साधवा दिले. आज म्हणून राहिले असं तसं. काय म्हणजे विचार प्लॅन काय तुमचा? खरंच ना मुंजीराम मुले काही समजून नाही राहिला. तुम्ही कशा काय गोड गोड बोलून राहिले बुडीबद्दल. काय हे सांगा बा. नक्की सांगा तुम्ही काय. आता तुला काय सांगू मी. जाऊ दे. कसं ते म्हातारपणाचं दुसरं काय आहे ते. काय आहे दुसरं. आता आपण आपले जा काय राजा माणसा आहे. एक भाकर आपण चौघ जण सोबत खातो ना. आता सांगायला मागे पुढे करून राजा मुंजीराम सांगा काय आहे का तुमच्या मुलांची? पट्टे का तुम्हाला बुड्डी आवडली काय? जमून आहे म्हणजे हे दे बापा. ते खेकड होऊन बाबा हेच मला घरी बायको नाही का बाबा. काही बघून राहिला बाबा. मला काय यश करतो का बाबा. हेच का हे माझ्या मल्ले फोटो बाबा. असं नाही रे बापा. तसं बोललं म्हातारा बुवा म्हणून म्हटलं नाही मी काय काही बोलतो. कसं आहे काय आहे तुमच्या मनात? काय खिचडी झिजून राहिली? काय आहे का? आम्हाला तर काहीतरी दालम्या काला वाटून राहिलं वा. मधलं बुडी शातन चालू होतं ना. आता बाबा प्रेम होतो आलं काहीतरी हाय सायाचं. आणले रे बाबा बुडीने पोलीस आले. आता आता काय आता बाबा झांग्या सोबतच आहे. फिरून राहिले बाबा. हा मुंशीराम खायचं पोट तर उलट पडलं काय रे. झांको सायचा सोबत कसा काय पोलीस वाले काय करू राहिले असे. इकडे आले लागले माहित पडतेस काय काय नाही. त्या माणसाला विचारा साहेब तुला झांग्याने माझ्यासोबत काय केलं ते सगळं माहित आहे. हो साहेब त्यातला एकही नव्हता साहेब तडीच. मी येले घरातून काढून दिलं तर एकही नव्हता. येले काय विचारता तुम्ही? काय खोटं बोलतो रे झांग्या? काय खोटं बोलून राहिला? यायला सगळं यायला माहित आहे. यायच्या देखतच तुला हे केलं सगळं. हे माणसं होते बिचारे देवासारखे भेटले म्हणून तरी मी वाचली. नाही तुला तर माझ्या बस बाबा काहीच माहित केलं तर मला कुठे तोंड टाकवायला जागा नसती ठेवली. तर पुरा धिंगाणा झाला असता. बिना बुळाच्या आरोप नको लावू. पण बाईला अजून हात नाही लावला. शिलवान माणूस आम्ही शिलवान. त्या नवऱ्यासारखा चावट थोडे ढ्याण्यासारखा माझ्या लाईन भावासारखा. साहेब यातला एकही नव्हता. थोडीसा तोंड दाखवायला बी. हाय अजिबात चूप बिलकुल. काय पाहिलं का तुम्ही ना? तुम्हाला काय माहिती आहे काय? हे बुडी म्हणते ते खरं आहे का? आम्ही ना पाहिलं तर नाही राजा पण आमच्या कानावर आलो की या बुड्यानं या बुडीची इज्जत तुटली असं आमच्या कानावर आलं गावामध्ये. हो साहेब आमच्या गावात हीच चर्चा चालू आहे. साऱ्या बाया हेच म्हणून राहिल्या. त्या झांगो बुड्यानं कमला बुडीची इज्जत लुटली वा. हे चर्चा आहे वा. बायाच्या तोंडून ऐकलं आपण. हो शिवल्या हो मुंशीराम भाऊ खरं बोला ना खरं. माझा झांगो आबा मोठा असा माणूस आहे का? कोणा बाईकडे पाहत नाही. तुम्ही म्हणता धरलं डायरेक्ट इज्जत लुटली. कोणा बाई सांगितलं तुम्हाला? तडसा नव्हते फोते काही चालले मोठे सांगेल. थांब तू म्हणजे तुम्ही ना प्रत्यक्षात काही पाहिलं नाही समजा. सांगे अंगीचा कारभार आहे तुमचा.
साहेब ही कुठे खोटी बोलून राहिली, काही खरं नाही हिचं, तुम्हाला सांगतो. बसा हो तुम्ही, मला शहानिशा करू दे, थांबा चुप बसा. बिलकुल साहेब कसं बुवा बायाच कुरकुर करून राहील त्या, आणि आम्ही कसं बाजूलेच होतो. आम्ही नाही ऐकलो ना बुढीचा आवाज येत आहे मोठमोठ्यानं कलमा करत आहे बुढी. वाचवा रे धरलो रे मले. हा, असं बायनं पाहिलं, पण पुरा सीन बायनं पाहिला. हो साहेब हा सारा खोट्याचा बाजार आहे. चला चला ना तुम्ही, जे प्रत्यक्षात होती त्याची जी भेट करून देतो मी तुम्हाला. तडसा होते मी 4 चौघ पुऱ्या यासाठीच नेलते तडसा, इले हात तरी लावा लागेल ते सांगतील ना. चला तुम्ही माझ्यासोबत चला. बरोबर, चला तुमचे कोणती पुरं आहेत ते दाखवा, चला. सायाचा गेम फसते वाटते राजा. हा बुढ्यानं सायाजानं 4-5 लोक जमाई करेल होते. फसते वाटते राजा. नाही तुनं सारं होकलं ना रे, तुनं म्हणायला पाहिजे प्रत्यक्षातच पाहिलं म्या, बाईनं ऐकलो हे केलं तटीच होतून बाजूले होतो असं काय बोलला तू नुसतं पागलपणा गेला लेखा मॅटा. तुला डोकसं नाही. बरं मुंशीराम भाऊ, तुम्ही नाही बाजू पलटवली ना. हो तुम्ही काय बोलले ते पहिले लक्षात घ्या ना तुम्ही. माणसा तुम्ही मला म्हणून राहिले. भावाजी झाला का पुढे पोहता काय होते, चला चला. हो जात लागेल ना, पुढे पोल टाकाच लागेल ना आपल्याला. चला पाहून आता पुढे काय चला चला. या झेंडेले कसं रट्टे भाई ह्याच्या ना मायले भोकलं साजे माय थोडून शब्द बोलत निघले. ना या डॅनीचा हो झांगो काहीच भेट नाही आता कमलीले. आणि आपण त्या कमलीच्या समोर टरले नाही काय तुवा आपला जीव भीती सायचा तिला काही म्हणजे असं काही बोलायला तिच्यासोबत. आणि डॅनीचा भाऊ झांगो जरा सगळं भेट नाही वा, रिपोर्ट द्यायला गेली पण हा म्हणते गडी हा काय करते पाहूनच घेऊ. तो झांगो बुडा भिन कशाले, त्या बुड्यानं काय केलंच नाही तिले, त्या कमला बुडीले, तर काय तो भिन फालतू रिपोर्ट द्यायला रे काय. नाही रे बा ते बोगस आहे तुला सांगतो. असं झालं की नाही भांडण गिंडण काही टराल कपडे फालते बाबा ते पोलीस स्टेशनला जाऊन कपडेच ना फाडो. काय तर बा झांगून मग इज्जतच तुटी बलात्कारच केला मारा असं म्हणीन ते बता आलाय ती. हा काय समजून राहिलो तू शांताराम, त्या कमलीले तू भावना आहे ती साऱ्या गावाची. अरे मग झांगो बुडा का कमी आहे का, झांगो बुड्यानं पुरा ठेला. आता आपण नव्हतो का तडसा उभी, आपल्या जगात काही झालं काय, तिच्याकडून पुरावा काय कपडे फाडले तरी कोण पाहिलं तिले त्या बुड्यानं कपडे फाडले म्हणून सांगा. आणि त्याने बुड्याचा पुरा चालत नाही तिच्या नवऱ्याचा, तर बुड्यानं म्हटलं होले हो जी केलं तर. झांगो बुडा कमी नाही, पण कसं असं वाटतं म्हणा रोख की हा जर पोलीसवाल्याने ऐकलं तिच्या म्हटलं आले झांगोले झोडलं गेलं जेलमध्ये तर असं बाईची केस आहे. सिरियस घेत असतात ना ते. तुझ्यानं किती सिरियस, मग आपण पुरावे कासाठी आपण नव्हतो का जसा 4 चौक तडसा उभे, त्या बुड्यानं त्या कमलीला हात तरी लावला का आपल्याला माहित आहे ना सर. फक्त एवढंच केलं की घराबाहेर काढून दिलं आणि शेतीचे डॉक्युमेंट घेतले, कागदपत्र घेतले, आणि ते सारं त्या झांगो बुड्याचं आहे, वावर बी त्याचंच आहे, घर बी त्याचंच आहे. त्या बुड्यानं काहीच नाही गेलं, नाही झालं रिपोर्ट देऊन राहिली ना कमली. ना बाबाईचा कायदा बेकार आहे ना. बाईच्या कायद्यात ओली जायते व्हायला जायते बाबा. बाई करून जाईल सारं जग. हातही नाही लावला तर काही काही बाया म्हणतात हात लावला, अशी होती कंडिशन बाबा. त्याचा रिपोर्टही लवकर घेतल्या जाते ना. कसं म्हणून मला असं धाकधूक होऊन राहिलं की झांगोले सायाचे पोलीसवाले जेलातच ना नेऊ. पुढं काय टेन्शन घेऊ नका ना, काही होत नाही, काहीच होत नाही. पाहिजे सरपंच शांतारामली नेवा कोणती आपण सारं गाव पाहून राहिलो. कुठचं उभेतलं काय दोघं शांताराम भाऊ बरं काय आले का म्हणून राहिले बाबा. त्या कमलीनं पोलीसवाले आणले का म्हणजे रिपोर्ट द्यायला ना. आम्हालाच भेटले बाबा पहिले पोलीसवाले, आम्हाला दिसले ना काय, आम्हाला विचारते असं तसं फलानं दिसताना. तुम्ही काय सांगितलं. अरे वा केली की नाही आफत रे बा. शांताराम पाय ते कमली माझाच होत आहे ना. बाईचा रिपोर्ट म्हटलं पोलीसवाले पोहतच येतात तुला सांगतो. आली की तिच्या मागं पाय विचारपूस झाली सुरू. नेतात रे बा झांगोल जेलात. आता काही खरं नाही, झांगूचे ऍड होणार साल्ट उडवत जाते बापा. ती विचारत त्या बुढीसोबत काय झालं काय नाही, तुम्हाला काही माहित आहे की सरपंच. म्हटलं बा काय झालं काय ते तुम्ही सांगा मला पहिले. मग तुम्ही काय म्हटलं, काय सांगितलं काय तुम्ही. बाप्पा त्या कमलीने डायरेक्ट सांगितलं त्या पोलीसवाल्याला की माझी इज्जत तुटली, झांगो नाही कपडे फाडले, माझ्या घरात दाबलं, असा रिपोर्ट दिलाय बापा तिनं. आम्ही त्या पोलीसवाल्या म्हटलं बा असं काही झालं नाही, आम्हाला असं काही माहित नाही, आमच्या गावात तर काही माझं झालं नाही, चुपचाप उशीन आम्हाला काही माहित नाही. आपण तटीचा उभं होतो किती सांगा बरं. किती बोगस आहे ते कमली सांगा. 4 चौघ आपण तरी उभं असल्यावर अशी बोलून राहिली ती. आपण कशासाठी मग त्या कमलीला काही तोंडा वापस सोडू द्या ना काही. मग त्या डॅनी बुड्यानं काही म्हटलं नाही. खरंच ना त्या डॅनी तिचा नवरा आहे, त्यानं काहीतरी म्हणायला पाहिजे भार अशा आरोप लावून राहिली तर.
अरे बापा त्या डॅनेचं काय चालतं रे बा त्या कोंबडीच्या पुढे तो पुरा बायकोचा बैल होईल आहे. तिने म्हटलं हा चुप चुप चुपच हा तोंड शब्द नाही निघणार त्याचा असा व्हायला आणि तो लायचाटे. डॅनी बुडाचा शब्द बोलायला तयार नाही हो, शब्दही बोलायला तयार नाही. पुरा काबीज करूला डोंगरीनं पुरा पाया खाली गेला. काही खरं नाही मग झांगोल त्याला जा लागते आता. असा कसा जाई नव्हतं बुडा गेला आपण नव्हतो माझ्यासाठी आपण सारं माझ्या इतिहास माहित आपल्याला काय काहीच केलं नाही जांगो बुड्यानं. चला बरं पोलीस वाले भेटू आपण. काय लावले ती तंबे हे खोटं बोलेन अशी रिपोर्ट दिली लोकांची शरीफ लोकांची हे साऱ्या गावाची चावट. चावट खाली 17 नवरे एक नाव दोघीनं 17 नवरे गेले. हे साऱ्या गावाची पावन दुसऱ्या नावाचा रिपोर्ट देते ते सडेल थोडी. खरंच गड चला हिचा बोजेडच बसावं लागते आता. आपण खाले असं म्हणता बाबा 17 नवरे एक नावरे. आता त्या डॅनियले पोटेला बुड्याले डोंगरेले आपण काय करणार आहोत. हा त्याला 17 नवरे ढोपरेल बी चालते ना डॅनियले. तू तिचा म्हणजे पुरा गुलाम होईल आहे ना. तो आपल्याला काही भेन चालले. चला म्हणा नाही तर काय सोडा काय सरपंच टेन्शन घेऊ नका तुम्ही. आपल्याला कसं सांगू बुड्याला वाचवणार. चला चला हो भेटू त्या पोलीस वाले काय म्हणता काय नाही. चला हो चला बाबा चला. पुरी छिनाला रे बाबा हे कोंबडी पुरी लगा एवढी बोगस बाई पाहिली नाही बाबा. एवढी नाही पाहिली बोगस. हो साहेब येईल विचारा तुम्ही. हे होते दडसा प्रत्यक्ष होते. या कमला बुडीली मी हात तरी लावला काय येईल चढेल तोंडेल. विचारा तुम्ही येईल विचारा. मी जशी शांत ठेवा गडबड करू नका. जे काय करायचं ते आम्ही करू आमच्या पद्धतीनं. हा बडबड करू नका. काय हो भाऊ तुम्ही पाहिलं काय केलं या बुडी सोबत या बुड्यानं. काय या बुडी सोबत तर काहीच केलं नाही या बुड्यानं. काय या बुड्याचं घर होतं ते घरातून काढून दिलं या दोघं नवरा बायको आणि वावर होतं या बुड्याचं वावर ताब्यात घेतलं या बुड्यानं. आणि लोक या बुड्यानं फुकाचं खाल्लं या बुड्याचं वावर. साहेब हे माणसं खोटे बोलू राहिले साहेब. आमचंच वावर होतं आमचंच घर होतं आमच्याच घरातून या खेळल्या ना मला काढून दिलं साहेब याची विनबुक नाही बागुली तर या खेळल्या ना मला घराच्या बाहेर दिलं काढून. साहेब हा म्हणे मला तुला आवडतं मी लय प्रेम करतो तू यार. मी नाही म्हटलं मग याने घराच्या बाहेर दिलं आम्हाला काढून. साहेब आता तुम्हाला काय सांगू बापा या गावातल्या लोकांना काय माहितात अंदरच्या गोष्टी. याने सगळं बाहेरचं पाहिलं. अंदर याने माझ्यासोबत काय केलं काय म्हटलं हे यायला काही माहित नाही ना. यायले जे दिसलं ते सांगून राहिले तुम्हाला. नाही साहेब यायने या बुड्याने काही असं नाही केलं तसं नाही केलं. आता मला माहित आहे काय म्हटलं यानं काय जायचं. अरे किती चावट आहे तर होतो ना आपण. हा झांगो घरातही गेला नाही रे बापा. घरा बाहेरून सोडला आहे ना तो आवाज दे नाही येईल. बाहेर काय बोलते साऱ्या गावाची नारायण अशीच आहे. हे कोणावर यार राहू शकते कोणासोबत काय बोल काय सांगता येत नाही. इलेच यायला बिल जोडता येते रे बाबा. इलेच जमलं का हे सारं लोक लोक का नाटकच करत आली रे बाबा. हा डॅन्या पायनं बायकोचा बैल काही बोलू नाही झालं भाराची आरोप लावून राहिली. सडेल तोंडे मी घरात तरी आलो का साहेब. घरातही गेलो नाही विचारा या गावातल्या लोकांले. मला माहित होतं हे अशी चिनाल आहे म्हणून. घरात गेलो ते आपल्यावर काही आरोप नाही. घरातही गेलो नाही घराच्या बाहेरच आवाज दिला म्या. घराच्या बाहेर बोलवलं इले. आता विचारा तुम्ही या गावातल्या लोकांना विचारा घरात गेलो काय. साहेब मा मोठा आबा घरात बी गेला नाही घरातही पाय नाही ठेवला. घराच्या बाहेर दोघेले बोलवलं हे घराच्या बाहेर आल्यावर काढून दिल्या दोघेले बी. साहेब आम्ही प्रत्यक्ष तटीसाच होतो बा. खरंच हा बुडा घरातही गेला नाही काहीच नाही. काय सांगा हे बुडी खोटे आरोप लावून राहील. त्या बुड्या एवढा सज्जन नाही कुणी आमच्या गावात. आणि तो बुड्या या गावातही नसती राहत ना बाहेर गावली असती. पण आम्ही त्या बुड्याची इज्जत करतो कारण की असे लोक धंदे त्या बुड्यानं कधी केले नाही. कोणा बाईकडे खालची मान नाही करत तो बुडा. पाहत नाही कोणा बाईकडे. साहेब हे बुढीच भावना आहे. या बुढीचा सारा म्हणजे प्लॅन आहे हा. दुसरं काहीच नाही आहे. या बुढीने लय लोक फसवले ना. आता काय सांगा तुम्हाला. मला काय माहित आहे हो गावातले लोक हो काय बोलून राहिले तुम्ही. जरा लाजा वाटू द्या ना. मला माहित आहे ना हा मला किती फोन करत लपून फोन करत जाय मला. अटी भेटायला या म्हणे आपण अटी जाऊ लॉजवर जाऊ म्हणे. मला बायको नाही म्हणे तुला आवडतं म्हणे असं काही माही म्हणत जाय. या गोष्टी माहितात का तुम्हाला अंदरच्या. मोठे म्हणून राहिले नाही हे बुढीच अशी आहे तशी आहे. हे डंगर एवढा चावट आहे दिसून नाही राहिले का तुम्हाला. सगळे आरोप मावर लावले का माझ्यामध्ये यानं काय केलं जबरदस्ती केली ते नाही दिसून राहिले तुम्हाला. हा सारा खोटा बाजार दिसून राहिला म्हणजे या बुढीचं काहीच खरं नाही. तुम्हाला सांगतो हे 4 लोक सांगून राहिले आपल्याला गावातले आणि प्रतिष्ठित आहेत ना ते का खोटं बोलतील का. हे बुढी काही खरं सत्यानाच करणारी बुढी दिसते मध्ये. खोटं बोलून राहिली बुढी. हो जाधव आलं माझ्या लक्षामध्ये काय आहे तर हे सारी खोटी स्कीम आहे. खोटे आरोप लावून राहिली हे बुढी
बुड्यानं काही केलेलं नाहीये असं मलाही वाटतं. काय जे झालं ते कसं आम्ही सांगणारच आहोत, आम्ही काही लपवणार नाही. आम्हाला काय आमच्या गावाची बदनामी काय हे आहे का? पण या बुड्यानं खरंच झांगू बुड्यानं काहीच केलेलं नाही. आणि तो बुडा करू बी शकत नाही. त्या मोबाईल मधली त्या बुड्या झॅन्ड काही समजत नाही. काय करीन तो बुडा? हा बुडा फोनच नाही लावू शकत ना. आम्हाला फोन नाही लावत बुडा, त्या बुडी फोन लावायला बसला. आता तुम्हाला खरा विषय सांगतो. हा विषय कसा झाला माहित आहे का? या डॅन्यानं या कमलीबरोबर लग्न केलं. येईल झालं एक लेकरू झाल्यावर त्याचा नातू आहे झाबरू, त्याला या बुडीनं घरातून काढून दिलं. सांगा मग आता, ज्याची इस्टेट आहे त्याला जर घराच्या बाहेर काढून दिल्यावर माणसाची तई पाहिली मस्तकच जाणार नाही का? म्हणून या बुडीला घरातून काढून दिलं या बुड्यानं, झांगूबानं. हा मुद्दा तर सारी इस्टेट आहे या झांगूची. या डॅन्याचं काहीच नाही. यानं सारी लुगड्यात गमवली साहेब, तुम्हाला सांगतो. हा बरमपुरले जात द्या तमाशा पाहायचे. काय सांगावं तुम्हाला, दमन जुतली की चालला, 2-4 पोरे मागे घेतले की त्याला लुगड्याचा नांद. या वयात हा जर लेकरो करते पैदा, सांगा मग किती भावनाचे दोघं डंगरा डंगरी, लयच आवडत नाही. आलं आमच्या लक्षामध्ये ते. आता काय आहे तर पाहतो आम्ही काय तर. अजिबाई हे धंदे सोबत नाहीत, पण तुम्हाला खोटे आरोप लावणं, खोट्या कंप्लेंट देणं बरोबर नाही आहे. बाबा मला यानं घरातून काढून द्यायला ना, ते पाहत नाही का? मी का खोटे बोलू राहिले काय? मी एक बाई असल्यावर काहीच्या माई आरोप लावून घेईन काय? कशी ती म्हशी मला इज्जत नाही काय? मला गावातल्या बाया म्हणतील नाही काय म्हणजे तू अशी तशी? मी म्हणा ना मायाच्यावर आरोप लावून घेऊ काय? डगरच सावट आहे ना, तुम्ही या डगराला म्हणून नाही राहिले काही. तुम्ही आम्हाला हे म्हटलं तर चाललं असतं की बा या बुड्यानं आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं, बेघर केलं, तर कसं त्याच्या विरोधात कंप्लेंट घ्या, त्या बुड्याला अटक करा, आम्ही केलं असतं. पण तुम्ही दुसराच आरोप लावला बलात्काराचा. मग आता मी का खोटे बोलू काय? माझं म्हणजे घडलं, मी तेच सांगले की नाही तुम्हाला की यानं माझ्यावर जबरदस्ती केली, माझी इज्जत लुटायचा प्रयत्न केला. अजूनही विषय मिळाला तिथंच इज्जत लुटायचा. काय एवढे लोक खोटे बोलणार आहेत का? हे तिथं प्रत्यक्षदर्शिनी होते ना, यांनी सांगितलं ना की आम्ही होतो तिथं. एवढे लोक तुमच्या विरोधात काय? यायला दिसलं नाही का या बुड्यानं काय केलं तर? येडं बनवता का तुम्ही आम्हाला? विचार खोटं कोणी बोलत नाही, तुम्हाला सांगतो. तुम्ही नाही पाहिलं पोलीस स्टेशनला किती पोयत आली हे तर हे, आणि हिचा खोटाच बाजार असते साऱ्या गावाची खोटी आहे हे. बाबा नाही 17 नवरे एक ना आवरे अशी आहे. पण त्या डॅने डोळे काही उघडत नाहीत बाहेर वानाची. बाईनं सारा कचरा केला माया, म्हणजे बोगस काम केलं कमलीनं, लय बोगस काम केलं. आता आपण कसं बोलता येत नाही, आपल्याला बायको आहे, आपण काही म्हणू शकत नाही. आजीबाई हे लोक काय म्हणून राहिले तर बरोबर नाही. तुम्ही रिपोर्ट द्यायला पाहिजे होता की बा यांनी आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं, त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेतली असती. आता तुम्हाला घराचा ताबा मिळून दिला असता. असं कोणालाच बेघर करता येत नाही, घरातून काढता येत नाही, पण तुम्ही कंप्लेंट वेगळीच दिली बलात्काराची. साहेब मला घर तर द्या बाबा, आम्हाला घरातून काढून दिलं तर बेघर केलं तर त्याचं आम्हाला. आता आम्ही कुठे राहा? कोणतं घर कोणतं काय साहेब? कागद मानावर, वावराचे कागद मानावर मा घर होतं. मी या गावात राहत नाही म्हणून येईल राहायला दिलं तुम्ही ना. ते बी येईल नव्हतं दिलं तर ही मान आता दिलं तर अब्रुले याले मायबापने बिचारेले म्हटलं राय बाबू, याच्यासाठी सारी इस्टेट होती माई. येई ना साहेब दोघांनी लुच्चपणा गेला, मानाताला काढून दिलं. तिकडे वाळग्यात राहायचं माना तू बकरी म्हणजे. सांगा मानाताच लग्न राहिलं करायचं नाही, याचा दुसरा खेळ चालू आहे इकडे. आमचं घर तरी द्या माझ्या वापीस. हे डगरं काही बोलून राहिलं बाबा, मला 3 दिवस आमच्या घरातून काढून दिलं आम्हाला. नाही दिल्या जात ना, त्या बुडे येणार कागदपत्र आहेत ना घराचे, तो बुडा म्हणून राहिला ना. आता मी तर सांगलं नाही का तुम्हाला, जबरदस्तीनं या डगरानं बाबा आमच्या नारचं त्याच्या नार केलं ना बाबा, वावर बी घर बी, आणि आम्हाला घरातून काढून दिलं. काय भटीस तर खोटी बोलून राहिली हे 4 खेप. आता लोक म्हणे यानं इज्जत लुटली, आता म्हणे घर माय आहे. आता म्हणजे काय बोलिण्याचा अंदाजच नाही साहेब. याच्यावरून तुम्हाला अंदाज येते काय? तुम्ही हिच्या नांदोगा लागून आहे घेऊन जा पोलीस स्टेशन, पदाईचा पिशर काढा चांगला. आता हे खरी बोलीन साहेब. सारं गाव विरोधात आहे ना बाबा आमच्या, म्हणून हे लोक सारे बैकून देऊन राहिले तुम्हाला. मी खरं बोलू राहिले साहेब, मी खरं बोलू राहिले. मित्र हो, आता उद्या आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. या पुढील जर स्टोरी तुम्हाला म्हणजे बघायची असेल तर कमेंट्स भरपूर करा, व्हिडिओ भरपूर शेअर करा, व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक वरती आपल्या मित्रांना पाठवा. तरच कसं व्ह्यूज जर आम्हाला दिसले तरच पुढील व्हिडिओ बनेल, नाहीतर मग दुसऱ्या विषयावर आपण व्हिडिओ घेऊन येऊ. चला मित्र, बाय बाय.